टेक्निकल ॲनालिसिस हे नाव शेअर बाजारात नक्कीच ऐकलं असेल नाही का? भविष्यात किंमत कुठे जाईल हे सांगण्यासाठी जुना डेटा वापरण्याची ही एक पद्धत आहे. खूप लोकप्रिय आहे, पण तितकीच गैरसमजांनी भरलेली. तर चला, आज आपण यामागचं नेमकं रहस्य काय आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया. बरं, मग आज आपण काय काय बघणार आहोत? सुरुवात करूया व्हॅल्यू आणि सायकॉलॉजीमधल्या वादाने. मग आपण प्राइस चार्ट्स कसे वाचायचे ते शिकू. त्यानंतर टेक्निशियनच्या टूलकिटमध्ये डोकावू आणि गोंधळातून पॅटर्न कसे शोधायचे ते पाहू. आणि शेवटी ही सगळी साधनं एकत्र कशी वापरायची आणि त्यांचं ध्येय नेमकं काय असतं हेही समजून घेऊ. तर चला सुरुवात करूया बाजारातल्या एका मोठ्या चर्चेपासून, व्हॅल्यू विरुद्ध सायकॉलॉजी. मार्केटला समजून घेण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत. पहिला आहे फंडामेंटल ॲनालिसिस, जो एका व्हॅल्यू डिटेक्टिव्हसारखं काम करतो. तो कंपनीची आर्थिक स्थिती, तिचं खरं मूल्य काय आहे याचा शोध घेतो. आणि दुसरा आहे टेक्निकल ॲनालिसिस, जो एका मार्केट सायकॉलॉजिस्टसारखा आहे. तो फक्त एकाच गोष्टीवर लक्ष देतो: सध्या बाजारात लोकांच्या मनात काय चाललंय, लोकांची भावना काय आहे. पण थांबा, इथे एक मोठा ट्विस्ट आहे. एक थिअरी आहे, एफिशियंट मार्केट हायपोथेसिस. ही थिअरी काय म्हणते की बाजारात जी काही माहिती उपलब्ध आहे ती आधीच शेअरच्या किमतीत आलेली असते. मग जर सगळं काही किमतीतच आहे तर जुने चार्ट्स बघून भविष्याचा अंदाज लावणं शक्यच नाही. म्हणजे ही थिअरी थेट टेक्निकल ॲनालिसिसच्या मूळ संकल्पनेलाच आव्हान देते. मग साहजिकच प्रश्न पडतो की जर हे खरं असेल तर मग जगभरातले लाखो ट्रेडर्स या चार्ट्स आणि पॅटर्न्सवर एवढा अवलंबून का राहतात? काहीतरी तर असेल ना याच्यात. चला शोधून काढूया. तर या सगळ्याचा पाया आहे प्राइस चार्ट्स, आणि त्यातही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅन्डलस्टिक चार्ट. असं म्हणतात की हे चार्ट्स बाजाराची भाषा बोलतात. खरंय. विचार करा, हे कॅन्डलस्टिक चार्ट्स म्हणजे बाजाराच्या इमोशनल हार्टबीट्स आहेत. प्रत्येक क्षणाला ट्रेडर्सना काय वाटतंय, ते उत्साही आहेत की घाबरलेले आहेत, हे सगळं आपल्याला या चार्ट्समध्ये दिसतं. प्रत्येक कॅन्डल आपल्याला एक छोटीशी गोष्ट सांगते. त्या ठराविक वेळेत किंमत कुठे उघडली म्हणजे ओपन झाली, कुठे बंद झाली म्हणजे क्लोज झाली, ती किती वर गेली म्हणजे हाय आणि किती खाली गेली म्हणजे लो. सोपं आहे नाही का? कॅन्डल हिरवी असेल तर किंमत वाढली आणि लाल असेल तर किंमत कमी झाली. आणि गंमत म्हणजे ह्या एकीकट्ट्या कॅन्डल्स एकत्र येऊन काही खास पॅटर्न्स तयार करतात, जे आपल्याला पुढच्या हालचालीचे संकेत देऊ शकतात. जसं की हा हॅमर बघा. किंमत खाली गेली पण खरेदीदारांनी तिला परत वर खेचलं, म्हणजे बाजारात तेजी येण्याची शक्यता आहे. याच्या अगदी उलट आहे शूटिंग स्टार. किंमत वर गेली पण विक्रेत्यांनी तिला खाली ढकललं. हे मंदीचे संकेत असू शकतात. आता चार्ट्सवरच्या दोन खूप महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊया: सपोर्ट आणि रेझिस्टन्स. सपोर्ट म्हणजे एक अशी किंमत पातळी जी जमिनीसारखी काम करते. किंमत तिथे आली की खरेदीदार तिला खाली पडू देत नाहीत. आणि रेझिस्टन्स म्हणजे छतासारखं. किंमत तिथे पोहोचली की विक्रेते तिला वर जाऊ देत नाहीत. आणि यात एक जादू आहे. एकदा का किंमत ते छत म्हणजे रेझिस्टन्स तोडून वर गेली की तेच छत आता जमीन बनतं, म्हणजे नवीन सपोर्ट बनतं. हे बाजाराच्या बदललेल्या मानसिकतेचे एक उत्तम उदाहरण आहे. जो अडथळा होता तोच आता आधार बनतो. ठीक आहे, आता फक्त डोळ्यांनी चार्ट्स बघण्यापुरतं मर्यादित न राहता काही खास गणितीय साधने वापरूया. हे टेक्निशियनच्या टूलकिटमधले महत्त्वाचे हत्यारं आहेत. यातलं सगळ्यात पहिलं आणि सोपं साधन आहे मूव्हिंग ॲव्हरेज. हे काय करतं तर रोजच्या किमतीतल्या लहान सहान चढ उतारांना म्हणजे बाजारातल्या नॉईजला कमी करतं आणि आपल्याला ट्रेंड चेक सरळ स्पष्ट दिशा दाखवतं. पुढचं टूल आहे RSI म्हणजे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. याला बाजाराचा स्पीडोमीटर म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण हे आपल्याला सांगतं की बाजारातल्या किमतींच्या हालचालीचा वेग किती आहे, खरेदीचा जोर जास्त आहे की विक्रीचा. हा RSI 0 पासून 100 पर्यंत मोजला जातो. साधारणपणे जेव्हा तो 70च्या वर जातो तेव्हा बाजार ओव्हरबॉट म्हणजे जास्त खरेदी झाली आहे असं मानलं जातं. आता वेग कमी होऊ शकतो. आणि जेव्हा तो 30च्या खाली जातो तेव्हा बाजार ओव्हरसोल्ड आहे, म्हणजे खूप जास्त विक्री झाली आहे आणि इथून किंमत वर जाण्याची शक्यता आहे असे संकेत मिळतात. आणि आपल्या टूलकिटमधलं तिसरं महत्त्वाचं साधन म्हणजे MACD. हे जरा हुशार आहे. हे ट्रेंड आणि मोमेंटम म्हणजे बाजाराची दिशा आणि वेग या दोन्ही गोष्टींचा एकाच वेळी मागोवा घेतं. त्यामुळे ट्रेंडमध्ये होणारा बदल आपल्याला लवकर कळू शकतो.
यातला सगळ्यात महत्वाचा सिग्नल आहे क्रॉसओव्हर. अगदी सोपं आहे. जेव्हा ही निळी मॅकडी लाईन लाल सिग्नल लाईनच्या वर जाते तेव्हा तो एक तेजीचा म्हणजे खरेदीचा सिग्नल मानला जातो, आणि जेव्हा ती खाली जाते तेव्हा तो मंदीचा सिग्नल असू शकतो. आत्तापर्यंत आपण वेगवेगळी टूल्स पाहिली. आता एका मोठ्या सिद्धांताकडे वळूया. हा सिद्धांत बाजाराला एका मोठ्या नकाशासारखा बघतो आणि गुंतवणूकदारांच्या मानसिकतेच्या चक्रांचा अभ्यास करतो. ही आहे ॲलियट वेव्ह थिअरी. यानुसार बाजारातल्या किमती अशाच कशाही वर-खाली जात नाहीत. त्यामागे लोकांच्या भावना असतात आणि त्या भावनांमुळे काही विशिष्ट पॅटर्न्स किंवा वेव्हज तयार होतात. या थिअरीनुसार जेव्हा बाजार वर जातो तेव्हा 5 लहरी तयार होतात आणि जेव्हा खाली येतो तेव्हा 3 लहरी. या लहरी ओळखता आल्या की बाजाराचं मोठं चित्र समजायला मदत होते. बरं, आता आपल्याकडे वेगवेगळी साधने आहेत, पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कोणतंच एक साधन 100% अचूक नसतं. मग यातून मार्ग कसा काढायचा? उत्तर आहे त्यांना एकत्र वापरून. चला बघूया कसं. अनेकदा बाजार आपल्याला खोटे सिग्नल देतो. यापासून वाचण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कन्फर्मेशन. म्हणजे काय तर एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारची साधने वापरायची. समजा एक साधन आपल्याला बाजाराचा वेग सांगताय तर दुसरं त्या दिशेची खात्री करून देत आहे. यामुळे आपले निर्णय अधिक पक्के होतात. चला एक उदाहरण बघूया. समजा आपल्याला वाटतंय की बाजार खाली येऊ शकतो, तर पहिली पायरी काय? RSI तपासा. जर तो 70च्या वर असेल तर बाजार ओव्हरबॉट आहे, म्हणजे हा पहिला धोक्याचा इशारा आहे. आता दुसरी पायरी, कन्फर्मेशनसाठी MACDकडे बघा. जर तिथे MACD लाईन सिग्नल लाईनच्या खाली जात असेल तर याचा अर्थ मोमेंटम आता खालच्या दिशेने बदलतोय. जेव्हा हे दोन्ही सिग्नल एकत्र येतात तेव्हा किंमत खाली जाण्याची शक्यता खूप वाढते. तर आपण आता परत आपल्या मूळ मुद्द्यावर येऊया. फंडामेंटल अँड टेक्निकल ॲनालिसिस. ही 2 वेगवेगळी साधनं आहेत, पण त्यांचं ध्येय एकच आहे. मग त्यांचा मेळ कसा घालायचा? खरं तर हे दोन्ही दृष्टिकोन एकमेकांचे शत्रू नाहीत, तर मित्र आहेत. बघा, फंडामेंटल ॲनालिसिस आपल्याला सांगतं की कोणता शेअर खरेदी करावा. तो आपल्याला चांगली कंपनी शोधायला मदत करतो. तर टेक्निकल ॲनालिसिस आपल्याला सांगतं की तो शेअर केव्हा खरेदी करावा. ते आपल्याला योग्य वेळ साधायला मदत करतं. आणि म्हणूनच सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे ह्या दोन्हींचा संगम. चांगल्या कंपनीचा शोध घेण्यासाठी फंडामेंटल ॲनालिसिस वापरायचं आणि मग त्या कंपनीच्या शेअरमध्ये योग्य वेळी एंट्री किंवा एक्झिट करण्यासाठी टेक्निकल ॲनालिसिसची मदत घ्यायची. हाच एक शक्तिशाली आणि संतुलित दृष्टिकोन आहे. म्हणतात ना, इतिहास स्वतःला तंतोतंत पुन्हा घडवत नाही, पण त्याची लय सारखीच असते. बाजाराच्या या गोंधळातही अशीच एक लय आहे, असे पॅटर्न्स आहेत. प्रश्न फक्त इतकाच आहे की आपण त्या गोंधळातून ते पॅटर्न्स ओळखायला शिकणार आहोत का?